भीषण गर्मी के इस दौर में जहां शहरों में पानी की किल्लत बढ़ रही है, वहीं ग्रामीण और आदिवासी इलाकों की हालत और भी गंभीर हो गई है। भंडारा जिले के तुमसर तहसील के कमकासुर गांव में करीब 300 की आबादी आज भी केवल एक कुएं के सहारे जी रही है। पुनर्वास के बावजूद गांव में बुनियादी सुविधाओं का अभाव साफ नजर आता है। कमकासुर गांव में जल संकट गहराता जा रहा है। पूरे गांव के लिए सिर्फ एक ही कुआं है जिससे सभी की प्यास बुझाई जाती है। गर्मियों में कुएं का जलस्तर गिरने से हालात और बिगड़ जाते हैं। हर सुबह गांव की महिलाएं और पुरुष पानी भरने के लिए लंबी कतारों में खड़े नजर आते हैं। कई बार घंटों इंतजार करना पड़ता है, जिससे उनके रोजमर्रा के काम भी प्रभावित हो रहे हैं। गांव में 2 बोरवेल मौजूद हैं, लेकिन दोनों ही बंद पड़े हैं। ग्रामीणों ने कई बार प्रशासन से शिकायत की, लेकिन अब तक कोई ठोस कार्रवाई नहीं हुई है। समस्या खूप कठीण आणि प्रकट समस्या आहेत। समस्या अशी आहे, गेल्या 16 वर्षापासून या गावाचं पुनर्वसन झाला। बावनथडी धरणामध्ये हा गाव पूर्ण गेल्यामुळे पुनर्वसन झालं आणि त्या पुनर्वसन झाल्यापासून 350 लोकसंख्येची वस्तीचे गाव आहे आणि एवढा 350 लोकसंख्येचे गाव असताना सुद्धा या गावामध्ये फक्त एकच विहीर गावाच्या कोपऱ्यामध्ये येतो। गावाच्या मध्यस्थी असला असता तर अडचण तर होतेच म्हणा उन्हाळ्यामध्ये, तर जेवढी अडचण आता बाकी लोकांना होते अर्ध्या गावाला तेवढी अडचण थोडीशी कमी झाली असते। बरं, उन्हाळ्यामध्ये वास्तव्य करताना अशी समस्या निर्माण होते की 5व्या महिन्याच्या शेवटपर्यंत फक्त 2 ते 3 फूट पाणी राहते। समस्या अशी आहे, पण बरं आहे की तो बाजूच्या गावाला लागून रामपूरची वसाहत आहे, त्यांचे परिसर शेती, तर त्या शेतातले लोकांकडे बोर वगैरे आहे, तर ते लोक पाणी आम्हाला वापर करण्यासाठी देतात। तर तो एक चांगला आहे। नाही तर आम्ही मग आम्हाला असं वाटतं की मग दुसऱ्या गावात कुठचे पाणी आणलं असतं आम्ही। समस्या अशी आहे आणि येत्या 2 तारखेपर्यंत आम्ही प्रशासनाला अशी अल्टिमेटम पण दिली आहे की 2 तारखेपर्यंत आमच्या जे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या आहेत, आम्ही मागितलं मागच्या वेळेस आम्ही जे आंदोलन केला त्यामध्ये 2 तारखेपर्यंत नाही झालं असतं आम्ही पुन्हा आंदोलन करणार अशी चेतावणी दिली आहे। आता आमच्या गावामध्ये एकच विहीर आहे आणि 300 लोक आहेत आणि सगळेजण इथलाच पाणी पित। हँडपंप आहे पण तिथला पाणी पित नाही, म्हणजे कधी गंदा कधी बंदच राहते आणि इथलंच पाणी वापरते सगळेच जण गावातले। मग तुम्हाला पाणी भरायला वेळ लागते, कामावर वगैरे जायला? हा, वेळ लागते तर काय करणार, सकाळपासून पाणीच भरतात, गर्दी पण राहते। रामपूरला बसला होता, पण इथं 16 वर्ष झाले आम्ही इथं आलो। एकच विहीर आहे, तकरीबन 350 लोकांचा गाव आहे, तर इथं एकच विहीर आणि सल्ल्यावर आखरी एंडिंगमध्ये घर आहे, विहीर आहे। तर त्यांना आम्हाला पाणीना बहुत त्रास होते। बोरवेल खोदून तर दिले आहेत, पण त्यांच्यामध्ये असं नाही का खूप असं गादोडा पाणी हे ते वगैरे वगैरे, काही देखरेख नाही, शासन पण काही लक्ष नाही देत इकडं तिकडं। आणि विहिरीमध्ये पण ते पोटास वगैरे म्हणते ते पण बहुत कमी, बहुत मुश्किल ना आचरण टाकले गेल्या जाते, बोलतून तेव्हाच टाकतेत, नाही तर फिर नाही टाकेत, फिर तोच पाणी पितो आम्ही इकडून तिकडून। आम्हाला शासनाला काही गण आम्ही बोलला, पण आम्हाला दुसऱ्या विहीरसाठी पण करून नाही देतात काही कामं। असा खूप त्रास होते आम्हाला पाण्यासाठी, आजीबाई लोकांपासून सर्वांना, लेकरं बारापासून काही कामा जाण्याला आणि खूप त्रास होते। कमकासुर गांव की ये तस्वीर प्रशासनिक लापरवाही की पोल खोलती है। अब जरूरत है कि जिम्मेदार अधिकारी इस आदिवासी गांव की समस्या को गंभीरता से लें और जल्द से जल्द स्थायी जल व्यवस्था सुनिश्चित करें।